Welcome you all for the next lecture of auditing. Today we will start our third chapter, that is provision relating to company audit under Companies Act 2013. बघा, कंपनी ॲक्ट 2013 हा सध्याचा लेटेस्ट ॲक्ट आहे. ह्या ॲक्टमध्ये कंपनीच्या रूल्स अँड रेग्युलेशन्सबद्दलचे काही प्रोव्हिजन्स आपल्याला सांगितलेले आहेत. मग ऑडिटसाठी त्यांनी काय प्रोव्हिजन सांगितलेले आहेत कंपनीला, ते आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर त्यामध्ये सर्वात अगोदर फर्स्ट पॉईंट आपण जो बघणार आहोत तो आहे अपॉइंटमेंट ऑफ फर्स्ट ऑडिटर इन केस ऑफ एव्हरी कंपनी एक्सेप्ट गव्हर्नमेंट कंपनी और कंपनी ओन्ड कंट्रोल बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट. बघा, आपण जे मुद्दे बघणार आहोत आत्ता सध्या, हे सगळे मुद्दे आपण गव्हर्नमेंट कंपनी किंवा जे काही स्टेट गव्हर्नमेंट किंवा आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या कंपनीत त्यांना सोडून सगळे मुद्दे बघणार आहोत. आपण जे जनरल प्रायव्हेट कंपनीज आहेत त्यांच्यासाठीचे मुद्दे आज आपण बघणार आहोत. ठीक आहे. हे सगळे जे प्रोव्हिजन्स आहेत हे एक्सेप्ट म्हणलं आहे. एक्सेप्ट म्हणजे काय, इथं दिले ना, एक्सेप्ट म्हणजे काय, हे बघा इथं एक्सेप्ट म्हणजे सोडून, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंपनी किंवा गव्हर्नमेंट कंपनी किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या कंपन्या सोडून बाकीच्या सर्व कंपन्यांना हे खालील जे मुद्दे आहेत ते लागू असतील. ठीक आहे. प्रत्येक पॉईंटमध्ये सगळीकडंच तसंच आहे. ठीक आहे. मग कंपनी ॲक्टच्या सेक्शन 139 सबसेक्शन 6 मध्ये सांगितलेलं आहे की अपॉइंटमेंट ऑफ फर्स्ट ऑडिटर शॅल बी मेड बाय बोर्ड विदिन 30 days ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ कंपनी. जशीही कंपनी रजिस्टर होती, कंपनीचं रजिस्ट्रेशन झालं, 30 दिवसाच्या आत फर्स्ट ऑडिटर जो आहे कंपनीचा हा बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने ठरवलं पाहिजे. जो कोणी तुमचा ऑडिटर असेल, फर्स्ट ऑडिटर, तो कंपनीने ठरवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये दुसरं सांगितलं आहे, इफ बोर्ड फेल्स टू अपॉइंट द फर्स्ट ऑडिटर विदिन गिवन टाईम देन इट शॅल इन्फॉर्म टू मेंबर्स अँड मेंबर्स शॅल मेक द अपॉइंटमेंट ऑफ फर्स्ट ऑडिटर विदिन 90 days ऑफ इन्फॉर्मेशन ॲट EGM. EGM म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग. ठीक आहे. म्हणजेच एमर्जन्सी पिरियडमध्ये जी जनरल मीटिंग होते, अगदी रेग्युलर बेसिसवर नाही, अचानक काहीतरी महत्त्वाचा डिसिजन घ्यायचा आहे, जेव्हा ती अशी मीटिंग बोलवली जाते त्याला म्हणतात एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग, EGM. ओके. मग काय आहे, समजा बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी ठरवलं नाही ऑडिटर, तर मग त्यांनी मेंबर्सला कळवलं पाहिजे. मग मेंबर्स काय करतील, 90 दिवसाच्या आत एखादी एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग घेतील आणि त्या मीटिंगमध्ये फर्स्ट डायरेक्टर ठरवलं जाईल. ओके. फर्स्ट ऑडिटर ठरवलं जाईल. द फर्स्ट ऑडिटर शॅल होल्ड ऑफिस टिल द कन्क्लुजन ऑफ फर्स्ट ॲन्युअल जनरल मीटिंग. बरोबर आहे. मग फर्स्ट ऑडिटर ठरवलं आहे, फर्स्ट ऑडिटर डिसाईड झालं आहे कोण असणार आहे, पण फर्स्ट ऑडिटरने काय केलं पाहिजे, ऑफिसचा जो कार्यभार आहे तो सांभाळला पाहिजे ॲन्युअल जनरल मीटिंगच्या अगोदर. कारण की ॲन्युअल म्हणजे वार्षिक, जी वर्षाच्या अखेरीस मीटिंग होणार आहे त्याच्या अगोदर ऑडिटरने त्याचा कार्यभार सांभाळणं गरजेचं आहे. कारण की त्याला ऑडिट करायचं आहे आणि जनरल मीटिंगमध्ये जी ॲन्युअल जनरल मीटिंग आहे, वार्षिक मीटिंग जी होणार आहे, तेव्हा त्या मीटिंगमध्ये सगळे मेंबर्स येणार आहेत आणि त्या मेंबर्सला कंपनीचा पूर्ण कामाचा आढावा त्या ऑडिटरला दाखवावा लागतो. त्यामुळे ऑडिटरने ॲन्युअल जनरल मीटिंगच्या अगोदर कंपनीमध्ये अपॉइंट होणं गरजेचं आहे, कंपनीचा कार्यभार सांभाळणं गरजेचं आहे. नो टाईम पिरियड इज मेन्शन फॉर बोर्ड टू इन्फॉर्म द मेंबर्स अबाउट नॉन अपॉइंटमेंट ऑफ फर्स्ट ऑडिटर. ठीक आहे. तर कोणताही काम वेळ असं मेन्शन केलेलं नाही आहे की बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी कधी सांगावं मेंबर्सला की ऑडिटर अपॉइंट केलं आहे का नाही केलं आहे, तर कधीही ते सांगू शकतात. ठीक आहे. तर आपण फर्स्ट मुद्दा बघितला आहे, अपॉइंटमेंट ऑफ फर्स्ट ऑडिटर इन केस ऑफ गव्हर्नमेंट कंपनी. ठीक आहे. आत्ता जो मुद्दा बघितला आपण तो प्रायव्हेट कंपन्यांसाठी बघितला. आता आपण कोणता मुद्दा बघतोय, गव्हर्नमेंट कंपन्यांसाठी काय रूल आहे. ठीक आहे. प्रायव्हेट कंपनीसाठी काय रूल आहे ते आपण आता डिस्कस केले. आता गव्हर्नमेंट कंपनीचे रूल बघू. मग ते गव्हर्नमेंट कंपनी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर असो किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर असो किंवा सेंट्रल आणि स्टेट दोन्ही गव्हर्नमेंटच्या अंडर असो. तर त्यामध्ये काय म्हणते बघा, पहिला मुद्दा, अपॉइंटमेंट ऑफ फर्स्ट ऑडिटर शॅल बी मेड बाय कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल. तर प्रत्येक गव्हर्नमेंट कंपन्यांचा ऑडिट करण्यासाठी एक जी स्पेशल टीम असते त्याला म्हणतात CAG, CAG. ठीक आहे. त्याचं लॉंग फॉर्म आहे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल. ठीक आहे. मग
ह्यांचं काम काय आहे, कंपनीचा गव्हर्नमेंट कंपनीचा फर्स्ट ऑडिटर ठरवणं, तेही 60 दिवसाच्या आत. म्हणजे इथं डायरेक्टच नाही ठरवत ऑडिटर कोण असेल, फर्स्ट ऑडिटर कोण असेल. इथं कोण ठरवतं गव्हर्नमेंट कंपनीमध्ये, कॅग, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, ठीक आहे, 60 दिवसाच्या आत ते ठरवते. इफ कॅग फेल्स टू अपॉइंट द फर्स्ट ऑडिटर विदिन गिवन टाईम, देन बोर्ड ऑफ सच कंपनी शॅल अपॉइंट फर्स्ट ऑडिटर विदिन 30 days. आणि जर कॅगने ऑडिटर, फर्स्ट ऑडिटर जो आहे तो अपॉइंट करू शकला नाही, तर मग पुढचा टप्पा कोणाकडे येईल, तो कंपनीच्या डायरेक्टर्सकडे येईल, बोर्ड ऑफ डायरेक्टर्सकडे, ठीक आहे. म्हणून कंपनीचा बोर्ड काय करेल, 30 दिवसाच्या आत फर्स्ट ऑडिटर ठरवेल. इफ बोर्ड फेल्स टू अपॉइंट द फर्स्ट ऑडिटर विदिन गिवन टाईम, then it shall inform to members and members shall make the appointment of first auditor within 60 days of information. आणि जर मेंबर फेल झाले, ठीक आहे, म्हणजे बोर्ड फेल झाला ऑडिटर अपॉइंट करण्यासाठी, मग त्यानं काय केलं पाहिजे, 60 दिवसाच्या आत एखादी एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग घेऊन मेंबर्सला कळवलं पाहिजे, ठीक आहे. द फर्स्ट ऑडिटर शॅल होल्ड ऑफिस टिल द कन्क्लुजन ऑफ फर्स्ट AGM. तेच नियम की ॲन्युअल जनरल मीटिंगच्या अगोदर, AGM म्हणजे ॲन्युअल जनरल मीटिंगच्या अगोदर ऑडिटरने काय केलं पाहिजे, त्याचा कार्यभार सांभाळणं गरजेचं आहे. नोटमध्ये काय म्हणते बघा, नो टाईम पिरियड इज मेन्शन्ड फॉर बोर्ड टू इन्फॉर्म मेंबर्स अबाउट नॉन अपॉइंटमेंट ऑफ फर्स्ट ऑडिटर. म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टरसाठी कोणताही टाईम मेन्शन केलेला नाही आहे की त्यांनी कधी इन्फॉर्म करायचं आहे की ऑडिटर अपॉइंट केला आहे का नाही केला आहे. मेंबर्सला ते कधीही इन्फॉर्म करू शकतात, ठीक आहे. आता तिसरा मुद्दा बघूयात. काय म्हणते बघा तिसऱ्या मुद्द्यामध्ये, अपॉइंटमेंट ऑफ सबसिक्वेंट ऑडिटर इन केस ऑफ एव्हरी कंपनी एक्सेप्ट गव्हर्नमेंट कंपनी और कंपनी ओन्ड कंट्रोल बाय द स्टेट और सेंट्रल गव्हर्नमेंट. बघा आता आपण परत प्रायव्हेट कंपन्यांच्या बाबतीत बघतोय की अपॉइंटमेंट ऑफ सबसिक्वेंट ऑडिटर. आपण आत्तापर्यंत फर्स्ट ऑडिटरबद्दल डिस्कस केलं, पण अजूनही ऑडिटर लागणार आहेत, बरोबर आहे, कारण की एकट्या व्यक्तीचं काम नाही येते. मग सबसिक्वेंट ऑडिटर, त्यानंतरचे जे ऑडिटर आहेत, अजून जे ऑडिटर लागणार आहेत, त्यांच्या बाबतीत काय नियम आहेत प्रायव्हेट कंपनीमध्ये. हे पहिलं जे आहे प्रायव्हेट कंपनीचं आहे, ओके. मग तिथं काय नियम आहेत, अपॉइंटमेंट ऑफ ऑडिटर शॅल मेड बाय मेंबर्स ॲट फर्स्ट ॲन्युअल जनरल मीटिंग अँड एव्हरी सबसिक्वेंट 6th ॲन्युअल जनरल मीटिंग. म्हणजे जी पहिली ॲन्युअल जनरल मीटिंग असते त्याच्यामध्ये ऑडिटर्स कोण असणार आहेत, कंपनीचे जे सबसिक्वेंट ऑडिटर आहेत ते ठरवलं जाईल. आणि प्रत्येक 6व्या ॲन्युअल जनरल मीटिंगमध्ये, ठीक आहे, प्रत्येक 6व्या ॲन्युअल जनरल मीटिंग म्हणजे प्रत्येक 6 वर्षात कंपनी शॅल इंटिमेट द ऑडिटर अबाउट अपॉइंटमेंट, ठीक आहे, परत अपॉइंटमेंट दिलं जाईल ऑडिटरला, ओके, 6व्या जनरल मीटिंगला. आफ्टर इंटिमेटिंग कंपनी शॅल ऑब्टेन रिटर्न कन्सेंट अँड सर्टिफिकेट फ्रॉम ऑडिटर, ओके. आफ्टर इंटिमेट केल्यानंतर म्हणजे माहिती कळवल्यानंतर ऑडिटरला कंपनी काय करेल, एक रिटर्न कन्सेंट म्हणजे संमती देईल की येस वी आर ॲग्री विथ दिस पर्टिक्युलर ऑडिटर अँड वी आर रेडी विथ द ऑडिटर, ओके. आणि त्यामुळं त्यांना एक सर्टिफिकेटसुद्धा दिला जाईल. देन कंपनीज रिक्वायर्ड टू फाईल अ नोटीस विथ रजिस्टर अबाउट द अपॉइंटमेंट विदिन 15 days ऑफ मीटिंग. मग मीटिंग झाल्याच्या नंतर कंपनीने जे नवीन ऑडिटर्स अपॉइंट केलेले आहेत किंवा जे जुने केले असतील पण त्यांना रिन्यू केलं असेल तर 15 दिवसाच्या त्यांनी रजिस्ट्रारला कळवणं गरजेचं आहे, नोटीस देऊन की आम्ही हे ऑडिटर आहेत, हे कंपनीमध्ये अपॉइंट केलेले आहेत. जर जुने केले असतील तरीही परत 15 दिवसाच्या आत मीटिंग झाल्यापासून कंपनीने रजिस्ट्रारला कळवणं गरजेचं आहे. नोट काय म्हणते बघा, द ऑडिटर शॅल होल्ड ऑफिस फॉर अ पिरियड ऑफ 5 years. म्हणजे ह्याचाच अर्थ प्रत्येक 6व्या ॲन्युअल जनरल मीटिंगला नवीन ऑडिटरची किंवा जुने जर ऑडिटर असतील तर त्यांचं रिनोव्हेशन करायची जर गरज असेल, म्हणजे ऑडिटरचा पिरियड किती असतो कंपनीमध्ये, 5 वर्षासाठी. प्रत्येक 5 वर्षात नवीन ऑडिटर किंवा जर तेच ऑडिटर करायचे असतील तर त्यांना परत रिन्युवेशन दिलं जातं, परत एक्सटेन्शन दिलं जातं, पण प्रत्येक 5 वर्षात ऑडिटरचा जो कालावधी आहे तो संपतो. कंपनी कॅन रेक्टिफाय सच अपॉइंटमेंट ॲट AGM फॉलिंग बिटवीन 5 years फ्रॉम सच अपॉइंटमेंट, ठीक आहे. मग जर कंपनीला वाटत असेल की ऑडिटर बदलायचा आहे, चेंजेस करायचे आहेत, तर ते प्रत्येक 5 वर्षात ते चेंजेस करू शकतात, ओके.
तर आज आपण डिस्कशन केलं ते म्हणजे अपॉइंटमेंट ऑफ सबसिक्वेंट ऑडिटर्सबद्दल. ठीक आहे. तर बाकीचे मुद्दे आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊयात. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.